सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज 31 डिसेंबर आणि उद्या 1 जानेवारी बघा, आज नवीन वर्षाला आज रात्री 12 वाजता सुरुवात होईल आणि आपलं 2024 हे वर्ष संपणार आहे आणि आपण प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत आहोत. आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. जरी आपलं मराठी वर्ष चैत्र प्रतिपदा, चैत्र नवरात्री म्हणजेच गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी पण आपलं इंग्रजी महिन्यानुसार काल निर्णयानुसार आपलं 2025 हे 1 जानेवारीला सुरू होतं आणि प्रत्येकजण या वर्षाची, नवीन वर्षाची पहिल्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. आपण संकल्प करतो मनात की मी पुढील वर्षी हे करेल ते करेल. तर खरंच संकल्प नक्की करा. प्रत्येकाने, अगदी लहान असो मोठे असो, प्रत्येकाने संकल्प नक्की करायचा. मागील वर्षी काही चांगलं गेलं असेल किंवा नसेल गेलं तुम्हाला, किंवा कुणाला अगदी चांगलं गेलेलं असेल तरी संकल्प नक्की करा की ही कामं मी ह्या वर्षात म्हणजे 2025मध्ये नक्की करेल. ही सेवा मी ह्या वर्षात नक्की सुरू करेल. तर आता 2024 हे वर्ष आज रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 12 वाजता संपेल आणि 12 वाजता नवीन वर्षाला सुरुवात होईल. 2025ला नवीन वर्ष सुरू होणार आहे. प्रत्येकजण आतुरतेने, अगदी लहान असो मोठं असो, आपण लहान सहान पार्टीसुद्धा आपल्यासह कुटुंबासह परिवार आपण छोटी मोठी पार्टीसुद्धा करत असतो. तर कृपया आज जुनं वर्ष संपून म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर कृपया मांसाहार करू नका. तुम्हाला खायचं असेल तुम्ही खाऊ शकता, पण माझं सांगणं आहे आज मंगळवार आहे, आपल्या कुलदेवीचा वार असतो आणि उद्या बुधवार आहे. जरी बुधवारी तुम्ही खात असाल तरी पण नवीन वर्षात पहिल्याच दिवशी जर मांसाहार केला तर तुम्ही टाळून दिला तर अतिशय उत्तम. तुम्हाला खायचं असेल खाऊ शकतात, पण उद्या बुधवार आहे. आपल्याला नवीन, आपण कुठली पण गोष्ट सुरू करत असतो, नवीन गोष्टीची सुरुवात आपण श्री गणेशाय नमः या गोष्टीनेच म्हणजे गणपती बाप्पाचं नाव घेऊन, स्मरण करून, त्यांची पूजा करून मगच आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असतो. आणि नवीन वर्ष आपल्याला संपूर्ण वर्ष सोन्यासारखं जावं प्रत्येकाला वाटतं. मग उद्या बुधवार आहे, आपल्या गणपती बाप्पाची सेवा करून, त्यांची पूजा करून मग आपल्याला हे नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. बघा, गणपती बाप्पाची सेवा पूजा करून आपल्याला पुढील वर्ष नक्कीच सोन्यासारखं जाईल. मांसाहार करायचा असेल तर तुम्ही पुढील रविवारी वगैरे केला चालेल, पण आज आणि उद्या नाही केला तर अतिशय उत्तम. तुम्हाला करायचं असेल, तुम्ही म्हणाल या ताई काही पण सांगताय, माझं सांगण्याचं काम आहे, नका खाऊ आजच्या आणि उद्याच्या दिवस, पुढील रविवारी वगैरे पुढील बुधवारी खाल्लं तर अतिशय उत्तम. तर आता आज रात्री 12 वाजता सर्वांनी सेवा करूनच आपल्याला पुढील वर्षाची सुरुवात करायची आहे. जरी महिलांनो, माझे दादा असतील, जरी तुम्ही पार्टीची आपल्या घरात प्रत्येकजण, तुम्हीच काय मी सुद्धा आपल्या लेकरा बाळांसाठी छान छान असे पदार्थ बनवतो आपण. मी पण आई आहे, माझ्या लेकरा बाळांसाठी काहीतरी त्यांच्या आवडीचं बनवणारच आहे. गोडधोड नैवेद्य, आज नाही जमला गोड नैवेद्य, उद्या बनवला महिलांनो, आणि आज मुलांच्या आवडीचं काहीतरी खायला वगैरे केलं आणि मुलांबरोबर, आपल्या लेकरा बाळांबरोबर, आपल्या सहकुटुंब सहपरिवाराबरोबर आपल्याला आज नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. तर रात्री 11:30 ते 12 किंवा 12:30पर्यंत आपल्याला, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना, अगदी 5 मिनटं जरी काढले ना, आज महिलांनो, आज आणि उद्या आपल्या देवघरातील दिवा अजिबात विझू देऊ नका. तेलाचा लावा, तुपाचा लावा, पण दिवा नक्की लावा, विझू देऊ नका. आपल्या देवघरात हातपाय धुवून घ्या. तुम्ही आंघोळ करत असाल तर करून घ्या. आज रात्री 12 वाजता आपल्याला थोडीशी का होईना आपल्या स्वामींची, किंवा तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात, देव एकच आहे, ब्रह्मांड नायक एकच आहे. तुम्ही दत्तगुरू महाराजांची सेवा करा, गजानन महाराजांची करा, श्री साईबाबांची करा, आपल्या कुलदेवीची करा, माता लक्ष्मीची करा किंवा स्वामींची करा, पण थोडी का होईना, 5 मिनिटाची का होईना आज रात्री कृपया सगळ्यांनी थोडी का होईना नक्की सेवा करा. बघा, 100% नाही 1000% सांगते, पुढील वर्ष नक्की सोन्यासारखं जाईल. जे संकट असतील ते आपोआप तुमचे टळून जातील.
नक्कीच मुलाबाळांची नक्कीच प्रगती होईल. जी आडलेली कामं असतील मागील वर्षी ती ह्या वर्षात नक्कीच पूर्ण होईल. कारण आपण नवीन वर्षाची सुरुवात आपल्या देवी देवतांच्या स्मरण करून, प्रार्थना करून, त्यांची सेवा करून जर केली नवीन वर्षाची सुरुवात, तर हमखास सांगते नक्की आपल्याला पुढील वर्ष नक्कीच सुख शांतीचं आणि ऐश्वर्याचं, आरोग्याचं नक्कीच जाणार आहे. तर रात्री हातपाय धुवून घ्या, आंघोळ करायची तर आंघोळ करून घ्या. 4 दिवस असेल महिलांनो, नका करू, माझ्या दादांनी सेवा केली तरीही चालेल. किमान 11 माळी तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की करा. तुम्हाला 11 माळी जप करायचा नसेल, तुम्ही 11 वेळा तारक मंत्राची सेवा करू शकता. झालंच तुम्हाला आज तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला आज पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. किंवा 3 अध्याय जरी आजपासून सुरुवात केली तुम्ही किंवा उद्यापासून सुरुवात केली तरीही चालेल. पण रात्री 12 वाजता आपल्याला मंत्र जपूनच झोपायचा आहे. आज थोडी का होईना नक्की सेवा करा. आपल्या कुलदेवीची करत असाल किमान 108 वेळा 1 माळ तरी आपल्या कुलदेवीचा मंत्रोच्चार करून, प्रार्थना करून मग झोपी जायचं आहे. बघा पुढील वर्ष नक्कीच सोन्यासारखं जाईल. माता लक्ष्मीची सेवा करत असाल तर माता लक्ष्मीची तुम्हाला 8 वेळा किंवा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलून आणि मग झोपी जा तुम्ही. बघा सुंदर अनुभव येईल. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचं पुढील वर्ष इतकं भरभराटीचं येईल की 4ही दिशांनी पैसा, सुख, शांती नक्कीच येईल. मुलाबाळांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. माझ्या महिला असतील ज्यांचं घरदाराची इच्छा असेल, गाडी बंगल्याची इच्छा असेल, सर्व म्हणजे आपल्या इच्छा तरी काय असतात, आपलं घरदार व्हावं, लेकरा बाळांना सुख शांती मिळावी. जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या लेकरा बाळांना मिळावं म्हणून आपण पती पत्नी म्हणजे तुम्ही पती पत्नी किंवा आम्ही असेल आमच्या लेकरा बाळांसाठी आपण तेच मागणं मागत असतो देवांकडे. आणि त्याच्यासाठी आपण झटत पण असतो, काम करत असतो, कष्ट घेत असतो आणि त्या कष्टाला नशिबाची साथ मिळाली, दैवी चमत्कार झाले आपल्या आयुष्यात तर नक्कीच सांगते नक्कीच आपल्या घरात भरभराट होते आणि आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं, मुलाबाळांची प्रगती होते. म्हणून आज रात्री 12 वाजता काही करू नका. थोडीशी आधी पार्टी करून घ्या वाटलेस तुम्हाला मुलाबाळांबरोबर, कुटुंबाबरोबर करायची. पण 12 वाजता प्रत्येकजण आपण आपल्या देवघरासमोर आसनास्त झालंच पाहिजे. 12 वाजता आपल्याला आपल्या स्वामींचा मंत्र जप करा किंवा आपल्या कुलदेवीचा जप करा, आपल्या गणपती बाप्पाचा करा. कारण उद्या बुधवार आहे. बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित आहे आणि बघा हे वर्ष बुधवारी सुरू होत आहे. गणपती बाप्पाची भरभरून कृपा होणार आहे प्रत्येकावर. तर उद्या 1 जानेवारी आहे. आज रात्री 12 वाजता प्रत्येकाने सेवा करूनच झोपी जायचं आहे. जरी तुम्ही बाहेर गावी असाल, तुम्ही बाहेर गेलेला असाल पार्टीला, नामस्मरण करूच शकतो आपण. नामस्मरणात राहा, कुठलाही नियम नसतो नामस्मरणाला. आता आज रात्री 12-12:30 वाजता तुमचं जर अमावास्येला तुमच्या घरावरून नारळ उतरवायचं राहून गेलेलं असेल, काल सोमवार होता, काल आपली अमावस्या होती, सोमवती अमावस्या, बऱ्याच लोकांनी नारळ उतरवून टाकले असतील आपल्या घरावरून आणि महिन्यातून एकदा उतरवून टाकायलाच पाहिजे. कारण जी काही इडापिडा असते, नकारात्मकता असते, कुणाची नजरबाधा असते, लगेच उतरून जाते. नारळ अशी गोष्ट आहे की आपण देवांना पण अर्पण करू शकतो आणि आपल्या घराची इडापिडा, नजरबाधासुद्धा उतरवू शकतो. म्हणून 1 नारळ उद्या रात्री 12-12:30 वाजेपर्यंत जरी केलं तुम्ही, तुमच्या घरावरून 7 वेळा तो नारळ उतरवून घ्या आणि एखाद्या कचऱ्याच्या डब्यात टाका. कृपया 4 रस्त्यावर वगैरे फेकूनच आपल्या घराची इडापिडा उतरते असं नाही. तो नारळ उतरवणं महत्त्वाचं असतं आणि तो नारळ आपल्या डस्टबिनमध्ये घरात आणू नका. बाहेर डस्टबिन असेल त्या डस्टबिनमध्ये कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या किंवा तुमच्या घराबाहेर डस्टबिन म्हणजे कचऱ्याची जागा असेल तिथं तुम्ही टाकून आला. मागे वळून पाहू नका. जेव्हा पण आपल्या घराची इडापिडा काढतो आपण, नजरबाधा काढतो, ती वस्तू टाकून आल्यावर मागे वळून पाहायचं नाही. फक्त नारळ टाकून या, फेकून या. मग तो फुटला किंवा नाही फुटला
तुम्ही मागे वळून पाहू नका. तर उद्या एक नारळ तुम्ही जरी सोमवती अमावस्येला तुम्ही नारळ उतरवून टाकलेला असेल तरी पण वर्षाचा शेवटचा दिवस आहे. पुढील वर्ष सुख शांतीचं जावं, भरभराटीचं जावं आणि आरोग्यदायी जावं. बऱ्याच व्यक्तींना हे वर्ष म्हणजे मागील वर्ष 2024 आजारपणात गेलेलं असेल, काही कटकटी मागे लागलेल्या असेल, शत्रुपीडा असेल, नजरबाधा असेल, मुलांची प्रगती होत नसेल, तुमची आर्थिक प्रगती झालेली नसेल, पुढील वर्षी सर्व सुख शांती प्राप्त करून घेण्यासाठी आणि जी काही नकारात्मकता इडापिडा मागे लागलेली असेल ती आजच रात्री नष्ट करून टाकायची आहे. तर एक नारळ फक्त घरावरून 7 वेळा नीट उतरवून घ्या. महिलांनी केला उपाय किंवा पुरुष दादांनी केला तरीही चालेल. मग तो नारळ बाहेर टाकून यायचा आहे. तर अशा पद्धतीने आज रात्री 12 वाजता सेवासुद्धा करा आणि एक नारळसुद्धा उतरवून नक्की टाकून द्या. आता मी काल तुम्हाला एक नारळ घरात बांधायला सुद्धा सांगितला होता. काल राहून गेलेलं असेल तर उद्या नवीन वर्ष आहे, बुधवार आहे, गणपती बाप्पाचा प्रिय दिवस आहे. तुम्हाला जर तुमच्या घराला एक रक्षण कवच द्यायचं असेल, रक्षा कवच द्यायचं असेल, नारळ बांधायचा असेल तर काय करायचं? उद्या गणपती बाप्पाचा वार आहे. सकाळी लवकर उठा महिलांनो, आपलं घरदार स्वच्छ करा. उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्की करा. ज्या घराच्या उंबरठ्याला हळद आणि गोमूत्राचं लेपन असतं त्या घरात कधीच नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही. जी पण व्यक्ती आपल्या घराला नजरबाधा लावण्याचा प्रयत्न करत असते ती नजरबाधा बाहेरच जाते, कधीच आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. तर उद्या आपल्या घराला सुद्धा छान असं हळदीचं लेपन करा उंबरठ्याला आणि आपल्या मुख्य दाराला 5 पानं का होईना आंब्याचे नक्की लावून द्या. जरी उद्या काही सणवार नाही पण आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे, आपल्या मनाला या गोष्टी करून आपल्या मनाला शांत प्रसन्न वाटत असेल तर त्या गोष्टी करायला काहीच चुकायचं नाही. करायच्या. महिलांनो, आपल्या घरात जेवढे आपल्याला उपाय तापाय करता येईल ना यानेच लक्ष्मी टिकून राहत असते. या छोट्या मोठ्या गोष्टींनीच आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. तर आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन आणि दाराला 5 पानांचं का होईना आंब्याच्या पानांची डाहळी किंवा तोरण बनवलं झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याची पानं टाकून तरीही चालेल. घाई गडबडीत असाल, एखादी 5 आंब्याच्या पानांची डाहळी तर आपण धुवून चांगली लावून देऊच शकतो आपल्या मुख्य दारावर. तुम्हाला हळदीचं आणि कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं असेल मुख्य दारावर. नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे. उद्या गणपती बाप्पाचा दिवस आहे. उद्या छान असं गणपती बाप्पाला आपल्या देवघरात आंघोळ करून झाली की देवघरातील आंघोळीच्या पाण्यातसुद्धा उद्या तुरटीचा खडा बारीक करून नक्की टाका. प्रत्येकाने टाका. कधीच तुमच्या घरात नकारात्मकता तुमच्या शरीरात, मनात आणि तुमच्या आजूबाजू टिकू शकणार नाही. कधी तुम्हाला कोणी दृष्ट लावू शकणार नाही. तुरटी नेहमी पाण्यात टाकून आंघोळ करा आणि उद्या वर्षाचा पहिला दिवस आहे. आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करायची आहे. नंतर देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्या, छान तामणात ठेवा, पंचामृताने अभिषेक घाला, गाईच्या कच्च्या दुधाने घाला आणि तो आपण अभिषेक घालताना तुम्हाला अथर्व शीर्ष जर पठण असेल तर अथर्व शीर्ष बोलून आपल्या गणपती बाप्पाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. नसल बोलता येत ओम गणपते नमः या मंत्राचा जप केला तुम्ही गणपती बाप्पाचा तरीही चालेल. छान अशी मूर्ती पुसून घ्या. स्वच्छ पाण्याने अभिषेक घातल्यानंतर मूर्ती पुसून घ्या. तांदळाची रास करा, त्या राशीवर बाप्पाची स्थापना करा. छान जास्वंदाचं फूल, 21 दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा. कुटुंबातील एकाने का होईना उद्या गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करायचीच आहे. नाही कुठला नैवेद्य, उद्या गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्या देवघरात नक्की दाखवा. तुम्ही काहीतरी गोडधोड नक्की बनवा. महिलांनो, शिरा बनवा, खीर बनवा. आपल्या देवघरात नक्की काहीतरी नैवेद्य दाखवा. नाही जमलं, तुम्ही घाई गर्दीत आहात, कुठंतरी गेलेला आहात, घरी आल्यानंतर का होईना आपल्या गणपती बाप्पाजवळ गूळ खोबरं खूप आवडतं गोष्ट आहे, पदार्थ आहे गणपती बाप्पाचा. यानेच आपण मोदक बनवत असतो.
तुम्हाला नाही जमलं, गूळ खोबरं आपल्या बाप्पाला नैवेद्यात जरूर दाखवा. नंतर तो प्रसाद सहकुटुंब सहपरिवार खायचा आहे. आता उद्या मंदिरात नक्की जा. आपल्या वर्षाचा पहिला दिवस आहे. आपल्या देवघरात सुद्धा गणपती बाप्पाची छान पूजा करा. अखंड दिवा आपल्या देवघरातला उद्या विझू देऊ नका. नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर उद्या एक अखंड दिवा नक्की लावा. संध्याकाळी आणि सकाळी सुद्धा आपल्या तुळशी मातेची पूजा नक्की करा महिलांनो. आणि आपल्या तुळशीजवळ सुद्धा तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी सकाळी जरी जमलं तुम्हाला, दोन्ही वेळेला उंबरठ्याच्या बाहेर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला दिवे नक्की लावा. दोन्ही वेळेला नाही जमलं संध्याकाळी तरी लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी उंबरठ्या बाहेर बाजू बघू नका. उजव्या डाव्या कुठल्याही बाजूला लावा, पण लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी एक दिवा नक्की लावून ठेवा. जरा जास्तीचं तेल टाकून ठेवा आणि थोडा वेळ जास्त जळू द्या. 9 वाजेपर्यंत तरी, 8:30-9 वाजेपर्यंत तरी तो दिवा जळला पाहिजे. एवढं तेल नक्की टाकून ठेवा. आता आपल्याला गणपती मंदिरात सुद्धा जायचं आहे. सहकुटुंब सहपरिवार गेला तरीही चालेल, किंवा घरातल्या एका व्यक्तीने तरी गणपती बाप्पाचं जवळ जे मंदिर असेल तुमच्या तिथं नक्की जा. तो आता सुट्टींचे दिवस आहे. तुम्ही तीर्थक्षेत्री गेलेला असेल, अतिशय उत्तम. सोन्याहून पिवळा. नाही जाता येत, घराजवळ जे मंदिर असेल, आता ज्यांना घरातूनच पूजा अर्चा करायची असेल, सेवा करायची असेल, तुम्ही घरातून केलं. नाही मंदिरात जमलं, आपण गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच. तुम्हाला मंदिरात जाता आले तर नक्की जा. जाताना बरोबर तुम्हाला न्यायचे आहे 11 रुपये आणि एक नारळ. बाकी काही नेऊ नका. तुम्ही फूल दुर्वा गणपती बाप्पाला तर आपण वाहतोच. गूळ खोबरं सुद्धा घेऊन घ्या, म्हणजे बाप्पाला नैवेद्य होईल. तुम्ही मोदकांचा लाडूंचा नैवेद्य बाप्पाला दाखवत असाल तर नक्की दाखवा. उद्या जर मोतीचूरचे लाडू, बुंदीचे लाडू गणपती बाप्पाला दाखवता आले तर नक्की दाखवा. सोन्यासारखं पुढील वर्ष नक्की जाईल. गणपती बाप्पाच्या चरणी तुम्हाला नारळ, तुमची इच्छा बोलून घ्यायची आहे. महिला असो पुरुष असो, आपल्या कुटुंबासाठी इच्छा बोलून घ्या. मुलाबाळांच्या प्रगतीसाठी, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरात लग्न कार्य ठरत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, आर्थिक स्थिती नीट नसेल, पती पत्नीत वाद असतील, मुलाबाळांच्या काही तक्रारी असेल, प्रत्येक इच्छा बोलून, आपली इच्छा बोलून नारळ गणपतीच्या चरणी अर्पण करायचा आहे. फूल वाहा, दुर्वा वाहा आणि गणपतीच्या चरणी तुम्हाला 11 रुपये ठेवायचे आहे. त्या ब्राह्मण असेल तिथं, किंवा तुम्हाला स्वतः गणपती बाप्पाच्या चरणी हात लावता येत असेल तर तिथं तुम्ही 11 रुपये ठेवायचे आहे. येताना बरोबर त्यातील 1 रुपया बरोबर घेऊन यायचा आहे. तो रुपया आपल्या देवघरात ठेवायचा आहे आणि तो दिवसभर तिथंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी गुरुवारी तो रुपया आपल्या तिजोरीत ठेवा. गणपती बाप्पाचं स्मरण करून, बाप्पाला प्रार्थना करून की माझ्या घरात इतकी भरभराट होऊ दे गणपती बाप्पा. बघा, तो रुपया वर्षभर सांभाळून ठेवा. खर्च करू नका, तिजोरीत ठेवा आणि बघा तुमच्या घरात नक्कीच भरभराट होईल. पैसा येऊ लागेल. तुम्हाला 4ही दिशांनी पैसा, सुख, शांती नक्कीच प्रदान करून देईल गणपती बाप्पा. तुमच्या प्रत्येक कामात यश मिळवून देईल. कष्टाला नशिबाची साथ मिळवून देईल आणि पैसा, सुख, शांती नक्कीच मिळेल. म्हणून हा 1 रुपया गणपतीच्या मंदिरातून आणून आपल्या देवघरात ठेवा. रात्रभर तिथंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी तिजोरीत ठेवा, एखाद्या डबीत ठेवून द्या किंवा असाच जरी नीट सांभाळून ठेवा. खर्च होणार नाही याची काळजी घ्या. गणपती बाप्पाचं दर मंगळवारी बुधवारी त्या रुपयाला हात लावा. तुमची इच्छा सांगा आणि तो रुपया नीट सांभाळून ठेवा. बघा, प्रत्येक कामात नाही यश मिळालं तर मला बोलाल तुम्ही. हा सुंदर उपाय आपल्याला नक्की करायचा आहे. नारळ गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण जरूर करा. मी म्हणेल प्रत्येकाने मंदिरात, आपल्या घराजवळ जे गणपती मंदिर असेल तिथं जाऊन आपल्या बाप्पाचं दर्शन नक्की करा. घरात उद्या सहकुटुंब सहपरिवार अथर्व शीर्षाचं पठण झालंच पाहिजे.
किमान 11 वेळा उद्या अथर्व शीर्ष पठण नक्की करा. नाही जमलं किमान 1 वेळा गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष पठण नक्की करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा. महिलांनो, संध्याकाळी उद्या आपल्याला भीमसेन कापूर जाळायचा आहे आणि त्यावर तुम्हाला 5 लवंगा जाळायच्या आहे. संपूर्ण घरात आधी गणपती बाप्पाला तुम्हाला कापूर दाखवायचा आहे. उद्या आरती नक्की करा. गणपती बाप्पाची कापूर आरती नक्की करा. संपूर्ण घरात तो कापूर फिरवा. 5 लवंगा टाका. संपूर्ण घरात तो धूप फिरवा. धूप फिरवताना तुम्हाला मी मंत्र सांगितला, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा. बघा, पुढील वर्ष नक्की सुख शांतीचं जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.